अंबरनाथच्या मोरुली एमआयडीसी भागात असलेल्या हनाका ऑर्गॅनिक्स या केमिकल कंपनीला आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली होती। या आगीत ही कंपनी संपूर्णपणे जळून खाक झाली। अग्निशमन दलाच्या अंबरनाथ, बदलापूर, अंबरनाथ एमआयडीसी, उल्हासनगर इथल्या 15 ते 20 गाड्यांनी तब्बल 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली। या आगीत 4 ते 5 जण गंभीर जखमी तर 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाने दिली आहे। दरम्यान यात कंपनीच्या मालकाचाही समावेश आहे। वेळ दुपारी 1 वाजता। ठिकाण अंबरनाथचा मोरुली एमआयडीसी परिसर। या परिसरातल्या सगळ्या कंपन्यांमध्ये रोजची कामं सुरळीत सुरू असताना अचानक एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि क्षणार्धात सारं बदललं। मग सुरू झाली ती धावपळ, आरडाओरड आणि स्फोटात जखमी झालेल्यांचा आक्रोश। चारही बाजूला नुसते आगीचे लोट आणि धूर या व्यतिरिक्त काहीही दिसत नव्हतं। कारण इथे असलेल्या हनाका ऑर्गॅनिक्स कंपनीत अत्यंत भीषण स्वरूपाची आग लागली होती। या स्फोटाची आणि त्यामुळे लागलेल्या आगीची भीषणता इतकी होती की या कंपनीपासून 2 किलोमीटरच्या परिसरात घरांना हादरे बसले। तर इथल्या धुराचे लोट उल्हासनगर रेल्वे स्थानकातूनही पाहायला मिळत होते। यानंतर अवघ्या काही मिनिटातच अंबरनाथ अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी सर्वप्रथम दाखल झाली। त्यांनी आग विझवायचे प्रयत्न चालू केले, पण आग इतकी भयंकर होती की मिनिटाला कंपनीत स्फोट होऊन आगीचे लोळ बाहेर पडत होते। आग आटोक्यात येत नाही हे पाहून मग अंबरनाथ एमआयडीसी, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, तळोजा एमआयडीसी इथल्या अग्निशमन दलांनाही मेजर फायरचा कॉल देण्यात आला। यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या 15 ते 20 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी कंपनीच्या चारही बाजूंनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू केले। पण तोपर्यंत या आगीत हनाका कंपनी तर जळून खाक झाली होतीच, शिवाय तिनं बाजूलाच असलेल्या हेन्सा कंपनीलाही वेढायला सुरुवात केली होती। या आगीत कंपनीत काम करणारे 3 ते 4 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या आगीचे लोट इतके प्रचंड होते की त्यामुळे कंपनीच्या आजूबाजूला असलेल्या इतर कंपन्यांनाही त्याची झळ बसली। कुणाच्या काचा फुटल्या तर कुणाचे पत्रेच उडाले। कंपनीच्या बाहेर उभ्या असलेल्या फेरीवाल्याची गाडी आणि एक दुचाकीही आगीत भस्मसात झाली। इतकंच नव्हे तर कंपनीच्या बाहेर असलेल्या एका जिवंत झाडानंही यात पेट घेतला। अंबरनाथच्या मोरुली परिसरात असलेल्या एका केमिकल कंपनीला सुमारे 1.5 तासापूर्वी भीषण आग लागली होती। या कंपनीत भीषण असा स्फोट झाला होता आणि या स्फोटानंतर कंपनी पूर्णपणे बेचिराख झाली आहे। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी ही आग विझवण्याचं काम गेल्या 1.5 ते 2 तासापासून करतायत, मात्र अजूनही आगीवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण मिळवलेलं दिसत नाही। आणि या कंपनीत एवढा भीषण स्फोट झाला की या कंपनीच्या शेजारी असलेले दुकानं उद्ध्वस्त झाली आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी जी दुचाकी उभी होती ती दुचाकी देखील उद्ध्वस्त झाली आहे, पूर्णपणे जळून खाक झाली आहे। त्यानंतर शेजारी जे झाड होतं त्या झाडाला देखील आग लागलेली आहे आणि या स्फोटानंतर कंपनीच्या पत्रे, त्याचबरोबर कंपनीच्या लोखंडाचे तुकडे होऊन ते इतर परिसरात विखुरले गेले आहेत। त्यामुळे जखमींच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपण बघतो की गेल्या 1.5 ते 2 तासापासून अग्निशमन दलाचे जवान कल्याण, बदलापूर, उल्हासनगर, त्याचबरोबर एमआयडीसी परिसरातील अग्निशमन दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतायत, मात्र अजूनही या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवलेलं दिसत नाही। त्यानंतर आपण बघतो की कंपनीच्या दोन्ही बाजूवरून ही आग विझवण्याचं काम सुरू आहे। कंपनीच्या दोन्ही ज्या बाजू आहेत त्या दोन्ही बाजूवरून ही आग विझवण्याचं काम सुरू आहे। बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आतमध्ये जे लोक अटकले होते त्यांना इथल्या स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात पोहोचवण्यात आलंय, मात्र आतमध्ये किती लोक जखमी झालेत किंवा किती जणांचा मृत्यू झालाय हे अद्यापही समोर आलेलं नसलं तरी आगीची भयानकता आणि स्फोटाची तीव्रता लक्षात घेऊन याच्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाण्याचा मारा करून तब्बल 5 तासांनंतरही आटोक्यात येत नसलेली ही आग अग्निशमन दलानं फोमचा वापर करून आटोक्यात आणली। त्यानंतर या आगीत नेमकं किती नुकसान झालंय हे स्पष्ट झालं।
सुरुवातीला ही आग इन्शुरन्स क्लेमसाठी जाणीवपूर्वक लावल्याची शंका व्यक्त केली जात होती, कारण ही आग लागली तेव्हा 2-4 कर्मचारी वगळता कंपनीतले सर्व कर्मचारी जेवणाच्या सुट्टीसाठी कंपनीच्या बाहेर गेले होते. पण आग लागल्यानंतर कंपनीचे मालक बेपत्ता असल्याचं कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आणि सुरुवातीला साऱ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला आणि आग विझल्यानंतर या शंकेचं खात्रीत रूपांतर झालं, कारण कंपनीचे मालक एस नारायणन यांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय. या कंपनीत ज्वलनशील केमिकलचा साठा करण्यात आला होता, मात्र त्यासाठी लागणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना मात्र या ठिकाणी राबवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अंबरनाथ MIDC अग्निशमन दलाने या कंपनीला सेफ्टी सर्टिफिकेट दिलंच कसं हा प्रश्नही आता उपस्थित होतोय. 1:30 बजे के करीबन यहाँ पर वर्कर लोग का लंच टाइम हुआ था. उस दरमियान वर्कर लोग अंदर खाना खा रहे थे. अचानक सा एक धमाका वगैरह हुआ और अंगार लगी. वर्कर लोग बाहर आ गए. हमें कॉल मिला तो अंगार का ये हालत देखकर हमने कुलवा, बदलापुर, अंबरनाथ, अर्नस फैक्ट्री, कल्याण, उल्लासनगर यहाँ की गाड़ियाँ बुलाई और इस फायर को हमने कंट्रोल किया. कुछ जगह पे हमने फोम का इस्तेमाल किया, कुछ जगह पे पानी का ही किया. वाटर रिएक्टिव केमिकल था तो काफ़ी तकलीफ हो गई. अंबरनाथच्या याच MIDCत लागलेली महिन्याभरातली ही दुसरी आग आहे. काही दिवसांपूर्वी याच भागातल्या सोलार फार्मा कंपनीत लागलेल्या आगीतही 2 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर आज थेट मालकाचाच मृत्यू झालाय. त्यामुळे अशा केमिकल कंपन्यांना सुरक्षा प्रमाणपत्र देताना नेमक्या कोणत्या आधारावर ते दिलं जातं त्याचा आता अभ्यास करणं गरजेचं बनलंय. धनंजय साजेकर, निनाद करमरकर आणि किरण सासे, स्टार मीडिया, अंबरनाथ.